श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. प्राचीन ज्योतिषशास्त्रात तुळ राशीला संतुलन, सौंदर्य, समृद्धी आणि शुभ संकेत अशी रास मानली जाते. अनेक जुन्या ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये असा उल्लेख आढळतो की या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील मोठ्या घटना अचानक घडतात, पण त्याची सुरुवात अनेकदा घराच्या उंबरठ्यावरून होते. म्हणूनच पूर्वीचे ज्योतिषी आणि जाणकार नेहमी सांगायचे की तुळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या घरात येणाऱ्या शुभ गोष्टीचे स्वागत शांतपणे करावे, कारण काही गोष्टी जगाला सांगण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणे अधिक लाभदायक ठरते. आणि सध्या ग्रहांची जी स्थिती दिसून येते त्यानुसार अनेक तुळ राशीच्या लोकांसाठी घरात एखादी मोठी आणि आनंदाची गोष्ट प्रवेश करण्याचे संकेत निर्माण होत आहेत. तोपर्यंत गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी, आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एका जुन्या कथेनुसार एका छोट्या गावात तुळ राशीचा एक व्यापारी राहत होता. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. व्यवसायात त्याला तोटा, घरातील चिंता, पैशाची कमतरता आणि मनात सतत भविष्याची काळजी. पण त्याच्या आईने त्याला नेहमी एकच गोष्ट सांगितली होती: घरात येणाऱ्या चांगल्या दिवसाची चाहूल आधी लागते, पण त्याचा गाजावाजा करू नये. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अचानक त्याच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली. घरात नवीन वाहन आले आणि अनेक दिवसापासून रखडलेले काम पूर्ण झाले. त्यानंतर गावातील लोक म्हणू लागले की तुळ राशीच्या लोकांच्या घरात जेव्हा चांगली गोष्ट येते तेव्हा ती एकटी येत नाही, तर तिच्यासोबत आनंद, समाधान आणि प्रगतीही घेऊन येते. याच कारणामुळे सध्याचा काळ अनेक तुळ राशीच्या लोकांसाठी विशेष मानला जात आहे. काहींसाठी घरात नवीन वाहने येण्याचे संकेत आहेत. काहींसाठी नवीन घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित शुभ बातमी मिळू शकते. अनेकांना एखादे महत्त्वाचे पत्र, नोकरीचे कॉल लेटर, परदेशातून आलेली माहिती किंवा व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता दिसून येऊ लागते. काही कुटुंबामध्ये शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. विवाह, साखरपुडा, नवीन सदस्यांचे आगमन किंवा घरात होणारी पूजा यासारख्या गोष्टींमुळे वातावरण आनंदी होण्याचे संकेत आहेत. काही लोकांसाठी तर अनेक दिवस अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. जुन्या पंचांगामध्ये असे नमूद केलेले आढळते की शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढला की घरात लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत दिसू लागतात. काही वेळा ते सोन्याच्या खरेदीच्या रूपात असतात, काही वेळा नवीन वस्तूच्या रूपात, तर काही वेळा घरातील सदस्यांच्या यशाच्या रूपात. काहींसाठी एखादा जुना मित्र किंवा दूर गेलेली व्यक्ती पुन्हा आयुष्यात परत येऊ शकते. काहींसाठी अचानक आलेला फोन किंवा संदेश जीवनात नवीन दिशा देणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी अगदी अनपेक्षितपणे घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा लोकांना वाटते की इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अचानक एवढा आनंद कसा काय मिळाला. इतिहासातील तुळ राशीच्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की त्यांचे भाग्य हळूहळू उघडते, पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्यांना मिळणाऱ्या संधी दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. त्यामुळे या काळात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी संयम ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरेल. कारण घरात येणारी मोठी गोष्ट ही फक्त एखादी वस्तू किंवा बातमी नसेल, तर ती संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकते. घरातील वातावरणात सकारात्मकता वाढेल, नातेसंबंधामध्ये गोडवा येईल आणि अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता हळूहळू कमी होऊ लागेल. पण पूर्वीचे जाणकार एक गोष्ट आवर्जून सांगत असत: प्रत्येक आनंदाची घोषणा लगेच करू नका, कारण काही गोष्टी शांतपणे वाढतात
तेव्हाच त्यांना प्रभाव अधिक चांगला दिसून येतो. त्यामुळे घरात येणाऱ्या या मोठ्या गोष्टीबद्दल प्रत्येका सांगण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणे हिताचे ठरेल. कारण भाग्य जेव्हा दार ठोठावते तेव्हा त्यांचे स्वागत नम्रतेने आणि विश्वासाने केले तर त्यांचे फळ अधिक गोड मिळते. आणि म्हणूनच तुळ राशीच्या अनेक लोकांसाठी येणारे दिवस काहीतरी नवीन येऊ शकतात. काहींसाठी ते आर्थिक यश असेल, काहींसाठी कुटुंबातील आनंद, काहींसाठी नोकरी आणि व्यवसायातील प्रगती, तर काहींसाठी एखाद्या स्वप्नाची पूर्तता. पण एक गोष्ट नक्की, घरात येणारी ही मोठी गोष्ट फक्त एक घटना नसेल, तर ती तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीची चाहूल ठरू शकते. म्हणून मनात विश्वास ठेवा, देवाचे स्मरण करा आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण कदाचित तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभा असलेला आनंद आता फार दूर नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी आणि चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या.